हाय, मी सुचिता. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण बघताय तिळगुळ रेसिपी मराठीमध्ये. सर्वात प्रथम आपण घेतले आहेत पाव किलो शेंगदाणे, बदाम, चण्याची डाळ आणि वेलची घेतलेत 7-8 वेलचीचे हे घेतलेत आपण. ठीक आहे. ते पूर्ण असं गरम करून परतावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग तीळ परतावून घ्यायची, म्हणजे हलकी हलकी गरम करून घ्यायचं गाईज, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर ती थोडंसं थंड करत ठेवायचं आपण. आणि शेंगदाणे मी जे भाजले होते त्याची पावडर करून घेतली. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकतात गूळ घेतला अर्धा किलो, शेंगदाणे भाजलेले त्याचं मी पावडर केलं आहे आणि तीळ भाजली आहे. तर चला पाहूया आपण. सर्वात प्रथम आपण पॅन ठेवतोय गॅसवरती गाईस, आणि 1 चमचा त्याच्यामध्ये तूप सोडायचं, जेणेकरून जो आपण गूळ घालतील ना तो कुठे चिटकणार नाही भांड्यांना. ते कसं पूर्ण मेल्ट होऊन जाईल, एकदम छान पद्धत आपलं तिळगुळ तयार होते. तुम्ही पाहू शकता. आता मी गूळ घालत आहे गाईस. अर्धा किलो गूळ घ्यायचा आणि अर्धा किलो तीळ घ्यायची. आणि त्याच्यानंतर पाव किलो एवढं मिश्रण घ्यायचं, जे आपण त्याच्यामध्ये ॲड करतो एक्स्ट्रा, ते आपण घालू शकतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. तिळगुळ हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन मिश्रण आहे, जो विशेषतः संक्रांतीच्या अवसरावरती बनवला जातो. तुम्ही पाहू शकता. आता मी तीळ त्याच्यामध्ये मिक्स करत आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आता जो मी मिश्रण केलं होतं काजूने त्याच्यामध्ये बदाम, शेंगदाणे, हा सर्व जो मिश्रण केलं होतं त्याची पावडरही त्याच्यामध्ये मी ॲड करते आता. तुम्ही पाहू शकतात. आणि एक अगदी 5-10 मिनटासाठी आपण परतावून घ्यायचं. एकदम प्रॉपर मिक्स झालं पाहिजे त्याच्यामध्ये. ही बघा, तुम्ही पाहू शकता ही पावडर पण त्याच्यामध्ये मी मिक्स केली आहे. मिश्रण असं पूर्ण परतावून घ्यायचं, म्हणजे ते प्रॉपर असं मुरलं पाहिजे एकदम प्रॉपर. आणि थंड झाल्यावरती मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवा. ठीक आहे. मग तिळगुळ तुमचे तयार होणार एकदम छान पद्धतीनं. तुम्ही पाहू शकता. पण सर्वात प्रथम तुम्हाला सांगून ठेवतो, जेव्हा तुम्ही तिळगुळ बनवणार तर त्यासाठी तुम्हाला तिळगुळाचे गोळे बनवताना तुमच्या हाताला थोडंसं पाणी लावा, जेणेकरून मिश्रण चिटकणार नाही. ठीक आहे. हे बघा, अशा छान पद्धतीने गोळे बनवा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.